तर आंब्याचं सीझन सुरू झालं तर माझ्या सगळ्या मैत्रिणींची लगबग असते ते वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं। तर हे बघा, सोप्या सरळ पद्धतीने आपण वर्षभर टिकणारं असं लोणच्याची रेसिपी बघणार आहोत। तर रेसिपी पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की वर्षभर टिकवण्यासाठी आपल्याला सोप्या ट्रिक्स आणि टिप्स घ्यायच्या आहे। तर खूपच सिंपल पद्धतीने घरगुती मी लोणचं तयार करणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा। बघा कसला भारी कलर आलाय। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी हे रेडीमेड सगळं साहित्य आणलेलं आहे। तर घरातली कोणतीही वस्तू वापरत नाहीये, मी सगळं रेडीमेड आणलेलं आहे। तर रेसिपीला सुरुवात करायच्या आधीच मी इथे 2 ते 2.5 किलो तेल तापत ठेवलेलं आहे, कारण तेल तापायला टाइम लागेल। तर साहित्य बघूया काय घेतलेलं आहे। तर इथे बडीशोप घेतलेली आहे, दालचिनी, मिरे, लवंग घेतलेला आहे मी, हळदी पावडर, रेडीमेड लोणचं मसाला, मेथी पूड घेतलेली आहे, मेथीची पावडर जाडसरच आहे, जास्त बारीक नाहीये, तुम्ही घरीही दळू शकता। आणि त्यानंतर खडा हिंग जो मी दळून घेणार आहे। आणि त्यासोबत आपल्याला 10 ते 15 वेलदोडेही टाकायचे आहे। आणि सर्वात एक नंबर इथे मी मोहरी पावडर, जाड मीठ घेतलेला आहे, जाड मीठच घ्या शक्यतो, बारीक मीठ घेऊ नका। आणि रेडीमेड लाल पावडर घेतलेले आहे, जे की जाडसर दळलेलं आहे, टेस्टलाही खूप छान लागतं आणि रंगही याच्याने खूप छान येतो। तर चला आपण हे सगळं दळून घेऊया। तर मी हे सगळं आहे ना असं कांडून घेतलेलं आहे, हे मिक्सरमध्ये न काढता मी खलबत्त्यात जाडसर कुटलेलं आहे आणि काही साहित्य मी जाडही ठेवलेलं आहे। तर मिरे मी थोडे सगळे ठेवलेले आहे, लवंगही थोडे सगळे ठेवलेले आहे आणि दालचिनी इथे पूर्ण जाडसर कुटून घेतलेली आहे। त्यानंतर मी वेलदोडेही थोडेसे जाडसर दळलेले आहे आणि त्यानंतर थोडे सगळे। आणि इथे आपला जो खडा हिंग आहे तोही मी घेतलेला आहे। त्यानंतर जो आपली बडीशोप होती तीही मी थोडी दळून घेतलेली आहे, मेथी पूड आणि जो आपला रेडीमेड लोणचं मसाला। तर चला आता आपण तेल जे तापत ठेवलेलं होतं ते तापलंय की नाही चेक करूया। तर तेल तापलंय की नाही चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपण एक लवंग किंवा मिरा त्यात घालूयात, बघूयात तेल तापलेलं आहे की नाही। तर सध्या तर नाही तापलेलं। 5 मिनिटानंतर बघा मी पुन्हा एक लवंग टाकला तर छान तळला तो, म्हणजेच आपलं तेल तापलं आहे। तर ह्यावेळेस आपल्याला आहे ना गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे, जेणेकरून आपलं जी डाळ आहे ती जास्तही लाल व्हायला नको म्हणून। मग मी ते गॅसची फ्लेम ऑफ केली आहे आणि छान कडक झालेलं आहे आपलं तेल। मग त्यामध्ये मी इथे ना मोहरी डाळ जी आहे ती टाकणार आहे। आणि हे बघा तेल आपलं छान तापलेलं आहे, त्यामुळे मोहरीला लगेच असं तळायला सुरुवात झाली। तर आपल्याला चालू बंद असं करूनच गॅस पुढचे कामं करावे लागणार आहे। तर त्यानंतर जी माझी 1 किलो जी होती, मी मोहरी डाळ पूर्ण 1 किलो इथे टाकत आहे। तर तुम्ही किती प्रमाण घेता त्यावर मोहरी डाळीचं प्रमाण ठेवा। तर मी ते 5 ते 6 किलो कैऱ्या घेतल्या आहे, त्यामुळे मी इथे 1 किलो मोहरी डाळ वापरत आहे। त्यानंतर आपल्याला आहे ना छान असा सोनेरी कलर आला आपल्या डाळीला की मगच आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे। तोपर्यंत आपल्याला आपली मोहरी डाळ छान अशी हलवत राहायची आहे। बघा छान असा सोनेरी कलर आलेला आहे, जास्त लाल नाही होऊ द्यायची। तर इथे मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे आणि मी इथे पुन्हा गॅस चालू करत आहे, कारण तेल थोडं थंड झालेलं होतं। त्यामध्ये मग मी आता अख्खे मिरे आणि मिरेपूड घालणार आहे। त्यानंतर जे अख्खे लवंग आणि जो आपण वेलदोडेची जाडसर कांडून घेतलेलं होतं तेही मी इथे ॲड करणार आहे आणि छान गॅस आपला चालू आहे। मग लवंग पूड आणि मिरेपूड घालणार आहे आणि एक एक वस्तू तळत तळत मी एक एक घालत आहे। तर अशा सोप्या ट्रिक्स वापरल्या तर आपलं वर्षभर लोणचं नक्की टिकतं। तर हळूहळू आपल्याला चालवत जायचं आहे। इथे गॅस मी पुन्हा ऑफ केला, कारण छान उकळ फुटत आहे आणि जास्त मोहरीची डाळ आपल्याला लाल करायची नाही। मग इथे दालचिनी पावडर टाकून घेते, तेही छान। कच्चे मसाले तेलामध्ये चांगले भाजले की आपल्या लोणच्याला बुरा लागत नाही वर्षभर। आणि इथे मी ॲड करणार आहे आपली बडीशोप, जी मी थोडीशी कांडून घेतलेली आहे, पावडर दिसत असेल तुम्हाला खाली, जास्त नाही, सगळीच ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। आणि तेल अजूनही आपलं छान गरम आहे, कारण त्याच्यामधनं
बबल्स बाहेर येत आहे। त्यानंतर आपली मेथी पूड जी होती तीही मी टाकून दिलेली आहे आणि छान सगळं एक एक टाकून त्याला भाजत आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने लोणचं करून बघा, वर्षभर नाही टिकलं तर नक्की कमेंट करून सांगा। तर आता गॅस मी ऑफ केलेला आहे आणि त्यानंतर मी शेवट हिंग टाकणार आहे। हिंगाचं प्रमाण मी कमीच घेतलेलं आहे, कारण हिंगामुळे कैरी जास्त पिकते, त्यामुळे मी हिंग थोडा वापरलेला आहे। तुम्ही शक्यतो हिंग थोडाच वापरायचा प्रयत्न करा, जास्त असल्याने कैरी लवकर पिकते आणि पाणी सोडते। आता इथे मी सगळ्यात शेवटी मला लाल मिर्च पावडर ॲड करायची आहे, त्यामुळे मी पुन्हा गॅस चालू केलेला आहे आणि आपली जी तेलाची उकळ होती ती पूर्णपणे स्टॉप झालेली होती, त्यामुळे मी पुन्हा 1-2 उकळ येईल ह्या हिशोबाने मी गॅस ऑन केलेला आहे। हे बघा उकळ छान आलेली आहे। त्यानंतर मी ते 1 किलो मिरची पावडरमधनं 3 पावशरच ॲड करत आहे, कारण लहान मुलं खातील आणि त्यांनाही लोणचं आवडतं। तर माझ्या घरातही 2 छान लहान मुलं आहेत, त्यांनाही लोणचं आवडतं, त्यासाठी मी पावशर मिरची पावडर ही उरवून ठेवलेली आहे। तर ही रेडीमेड जर वापरली तर हिच्याने कलरही खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते, मीडियम तिखट असते त्यामुळे। तर तुम्ही घरातलीही दळून टाकली तर चालेल, प्रमाण थोडं कमी घ्या। मी इथे 3 पावशर ॲड केली आहे आणि थोडी हलवायला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी कमी ॲड करत आहे आणि हलवत आहे। तर इथे छान आता आपल्या तेलाला म्हणजे पूर्ण मसाल्याला उकळ येत आहे। तर मिरची पूर्णपणे मी याच्यात ॲड करून आणि गॅसची फ्लेम मी पुन्हा ऑफ करून देणार आहे। तर तुम्ही किती किलोचं लोणचं करता आणि त्यासाठी किती प्रमाण घ्यायचं हे तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। तर नक्कीच मी तुमचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन आणि अशा सोप्या पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर नक्कीच वर्षभर टिकेल। तर छान एकजीव करून घेतलं मी डाळीमध्ये लाल तिखट, तर हिच्याने कलर खूप छान येतो, कलर बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर मुरल्यानंतर तर अजूनही छान कलर तिचा बदलत जातो। तर या स्टेजला आपल्याला गॅस मी ऑफ करून दिलेला आहे आणि आता आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत रेडीमेड लोणचं मसाला। याच्याने जे थोडी चटपट जी लोणच्याची चव असते ती येते, तर तुम्ही नक्की वापरून बघा। मी इथे रेडीमेड जो 50 ग्रॅम असतो तो वापरलेला आहे। तुम्ही हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी हरकत नाही, पण चवेमध्ये आणि टेस्टमध्ये नक्कीच बदल होतो। तर चला आता पूर्णपणे आपला मसाला म्हणजे तेल आहे ना नॉर्मल थंड झालेला आहे, उकळ फुटत नाही आहे। मग आता आपल्याला आहे ना 2 वस्तू अजून आपल्याला टाकायच्या राहिलेल्या आहेत। तर लाल मिरची पावडर छान खालीवर मिक्स करून मी हे छान गदगदू दिलं, म्हणजे ना पूर्ण आणि थोडा थंड झाल्यानंतर म्हणजे 5 ते 10 मिनिटानंतर आहे ना पुन्हा एक हलवून आणि सगळ्यात लास्टमध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, कारण गरम तेलामध्ये जर हळद टाकली तर आपल्या लोणच्याला नक्कीच कडवटपणा येऊ शकतो। त्यामुळे थोडं नॉर्मल थंड झालं की मग आपल्याला इथे हळद ॲड करायची आहे। तर साधारण ते 2 मोठे चमचे मी इथे हळद घेतलेली आहे। हळदनी छान आवळतो लोणचं। तर हळदही मी मसाल्यामध्ये खालीवर छान मिक्स करून घेणार आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने लोणचं करणार आहात तर नक्कीच वर्षभर तुमचंही लोणचं काही न होता टिकणार आहे। तर छान मिक्स मसाल्यामध्ये मी हळद करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे। तर मी मीठ अर्धा किलो इथे टाकत आहे आणि जर मला वाटलं तर मी लोणचं बरणीत टाकतानाही ॲड करू शकते, एकदम टाकत नाही। आणि छान लोणचं ही पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, अशा पद्धतीने हळूहळू हलवून घ्या। तुम्ही इथे पातेलंही ठेवू शकता, मी इथे सगळ्यात मोठी माझी कढई ठेवलेली आहे, त्यामुळे मला हलवायलाही सोपं जात आहे। तर इथे मस्त असं मीठ पण मिक्स केलेलं आहे। तर आपला मसाला आता पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींना गोड आंबट लोणचं पण आवडतं। तर आपण आहे ना गोड आंबट लोणचं पण याच्यापासून कसं तयार होईल तर हे नक्की बघूया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल। तर छान मीठही मी आता मिक्स करून दिलेलं आहे। तर आता आपला मसाला आपल्याला पूर्ण 7 ते 8 तासासाठी थंड करायचा आहे आणि मगच लोणचं भरायचं आहे जर टिकवायचं असेल तर। आता आपल्याला पूर्णपणे थंड करण्यासाठी लोणचं 7 ते 8 तासासाठी कव्हर करून
पूर्ण झाकून ठेवायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका। आणि दुसऱ्या दिवशी मी माझी जी कैरी होती ती एक दिवस अगोदर फोडून छान खारे पण उन्हामध्ये वाळून घेतले आणि कैरीला थोडंसं ऊन दाखवून पुन्हा मी लोणचं भरण्यासाठी आले दुसऱ्या दिवशी। तर हे बघा, मसाला आपला पूर्णपणे रूम टेम्परेचर थंड झालेला आहे आणि बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला। तर छानपैकी खालीवर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून मीठ हळद जे आपण शेवटी टाकलेलं होतं ते पूर्णपणे एकजीव व्हायला पाहिजे म्हणून। तर बघा कलर किती छान आलेला आहे आणि किती सुंदर असा आपला मसाला दिसत आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा। त्यानंतर आपल्याला गोड लोणचंही भरायचं आहे, तर ते कसं भरायचं हे आपण शेवटी बघूया। तर चला, मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे, तर आपण लोणचं भरायला सुरुवात करूया। तर गूळ केव्हा ॲड करायचा आपण बघूया आणि 2 रेसिपी आपण आंबट गोड तिखट आणि आंबट तिखट या 2 रेसिपी बघणार आहोत। तर खारा घेतलेला आहे वर्षभर टिकण्यासाठी मैत्रिणींनो। आपला जो खारा असतो ना त्यामध्ये एक हिंगाचा खडा छान जाळून घ्यायचा आणि तो आहे ना आपल्या खाऱ्यामध्ये ठेवायचा। जी आपली लोणचं भरायची बरणी असते तिच्यात ती वाफ आली की छान वर्षभर टिकतं। तर आमच्या गावाकडे असं म्हणतात की एक सगळी कैरी ही खाली ठेवावीच लागती। तर त्यामुळे मी पण इथे एक सगळी कैरी घेतलेली आहे आणि ती मी बरणीच्या सगळ्यात खाली ठेवणार आहे। तर यामध्ये आता आपला मसाला पूर्ण थंड झालेला आहे। तर कैऱ्या छान स्वच्छ वाळवून मी इथे घेतल्या आहे। यामध्ये एक प्लेटमध्ये कैऱ्यांची फोडी घ्यायच्या आणि त्यांना छान असं हाताने मिक्स करायचं आहे की सगळ्या आपल्या कैरींना आपला खार मीठ सगळं लाल तिखट लागलं पाहिजे। आणि त्यानंतर मग जो बरणीमध्ये मी खडा ठेवलेला होता मी तो काढून घेणार आहे, कारण ते थंड झालेलं आहे, छान वास येत आहे बघा हिंगाचा। तर तुम्ही हे नक्की ट्राय करा, वर्षभर नक्कीच टिकेल। तर यामध्ये आता जो आपला एक पूर्ण आंबा आहे तो मी खाली ठेवते, कारण आमच्या इकडे असं म्हण आहे ठेवावी लागते म्हणून। तर चला, मीही ठेवलं आणि छान असं करून पूर्णपणे मी लोणचं तिखट लोणचं पहिले मी भरणार आहे आणि त्यानंतर मी गोड लोणचं भरणार आहे। तर माझं तिखट लोणचं पूर्णपणे भरून झालेलं आहे। जो मसाला उरलेला होता यामध्ये मी पावशेर गूळ टाकलेला आहे 1 किलो कैरीसाठी आणि मी छान इथे जो मसाला होता त्यामध्ये गूळ छान मिक्स करून घेत आहे। पूर्ण खालीवर पूर्ण मसाल्यामध्ये गूळ मिक्स होईल याची काळजी घ्या म्हणजे झालं। आणि छान हे मिक्स केल्यानंतर जी माझी 1 किलो कैरीची खाप उरलेली होती मी ती पूर्ण याच्यामध्ये ॲड करते। तर लहान मुलांना तर खूपच आवडतं। तुम्ही नक्की हे गोड लोणचं ट्राय करून बघा आणि जेव्हा गूळ आणि मसाला त्या कैरीमध्ये मुरतो तो गोड आंबट लागतो तर खूपच छान टेस्टी लागतं। तर मी दरवर्षी करते। तर मी मिनिमम 70% हे तिखट केलेलं आहे आणि 1 ते 1.5 किलोचं म्हणजेच 25% मी हे गोड लोणचं केलेलं आहे। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून। तर मस्त असं आपलं लोणचं रेडी झालेलं आहे तिखट आणि गोड। तर रेसिपी कशी वाटली लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। तर हे बघा फायनली आपलं छान असं वर्षभर टिकणारं लोणचं आपलं रेडी झालेलं आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करा।